कल्पना आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादांच्या विचाराचा एकही आमदार यावेळेला निवडून येऊ शकला नाही आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचं पुढं काय होणार अशा पद्धतीचं काही प्रश्न निर्माण झाले होते। कल्पना आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादांच्या विचाराचा एकही आमदार यावेळेला निवडून येऊ शकला नाही आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचं पुढं काय होणार अशा पद्धतीचं काही प्रश्न निर्माण झाले होते। परंतु पडझड जरी झालेली असली तरी उमेद खचलेली नव्हती। अजितदादांचं नेतृत्व जे आहे ते महाराष्ट्रातील जनतेला उद्याचं भविष्य हे अजितदादांमध्ये पाहणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जो आहे तो निश्चितपणे खचलेला नव्हता। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा नव्यानं उभारी घेऊन अजितदादांच्या माध्यमातून एक झंझावात निर्माण केला गेला। जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 5 जागा येतील 7 जागा येतील असं सर्वेक्षणामध्ये सांगितलं जात असताना 42 जागा अजितदादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीच्या निवडून आल्या आणि राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं। अनेक टीकाटिप्पणी झाल्या परंतु राखेतून भरारी घ्यावं अशा पद्धतीनं पक्षानं दादांच्या नेतृत्वात भरारी घेतली। मी जवळपास आज 20 वर्ष झालं अजितदादांचा एक निष्ठावंत सहकारी म्हणून काम करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राज्याचा युवकांचा अध्यक्ष म्हणून मी 2012 ते 15 सालापर्यंत काम केलं। माझ्या माहितीप्रमाणे पक्षाच्या इतिहासातला फादर बॉडीमधला सर्वात तरुण जनरल सेक्रेटरी 29 वर्षाचा असताना मी फादर बॉडीमध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून माझी त्यावेळेला पक्षामध्ये महत्त्वाच्या पदावर सुरुवात झाली। त्याच्या आधी मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलं होतं। असा हा माझा प्रवास होत होत सोलापूरला आल्यानंतर 2017 साली जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातला माझी कर्मभूमी करून या संपूर्ण जिल्ह्याकरता माझ्या मोहोळ मतदारसंघाकरता मी त्या ठिकाणी पक्षाचं काम करत राहिलो आणि त्यानंतरचा प्रवास आपल्या सर्वांच्या साक्षीनं माझा जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याचा प्रवास आपल्या सगळ्यांनी जवळून सगळ्यांनी पाहिलेला आहे। पक्ष संघटनेचा आणि चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे। मी कमीत कमी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये एक 10 ते 12 जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून वेगवेगळ्या पदावर काम केलं। अनेक वेळेला मी निवडणुकीचं इलेक्शन इन्चार्ज म्हणून मला जबाबदारी दिली गेली। पार्थ पवार ज्या वेळेला पहिल्यांदा लोकसभेला उभारले होते किंबहुना पवार कुटुंबातल्या 3ऱ्या पिढीची पहिली निवडणूक, त्या निवडणुकीचं संचलन करण्याचा त्या निवडणुकीचा इन्चार्ज म्हणून माझ्यावर विश्वास दाखवला गेला। दुर्दैवानं त्या निवडणुकीत पराभव झाला परंतु निवडणूक हे शास्त्र आहे आणि ते कशा पद्धतीने निवडणुकीची यंत्रणा राबवायची असते याच्या संदर्भातलं आकलन हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अजितदादांनी अनेक वेळेला तशा पद्धतीच्या कामाची जबाबदारी असल्यामुळं मला तशा जबाबदाऱ्या मिळत गेल्या। आजपर्यंत कुठल्याही पक्षाचं लाभाचं पद मी घेतलेलं नाही, म्हणजे कुठलं महामंडळ एखाद्या शासकीय कमिटीचं सदस्य असं आजपर्यंत पद नाही। पक्षामध्ये आजपर्यंतचा प्रवास हा पक्ष संघटनेचाच आहे। पक्षातलीच विविध पदं मला त्या ठिकाणी भूषवायला मिळाली। माझ्या माध्यमातून अनेकांना महामंडळं मिळाली, काही जणांना उमेदवाऱ्या मिळाल्या, अनेक लोक आमदार झाली। एवढंच काय तर मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना ज्यांना मी उपाध्यक्ष केलं, सरचिटणीस केलं, सचिव केलं, जिल्हाध्यक्ष केलं, अशापैकी 8 जण विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून आले नंतरच्या काळात। त्यातले 2 जण मंत्री झाले आणि 2 जण खासदार झाले आणि त्यामुळं मला निश्चितपणे संघटनात्मक कामाचा अनुभव आहे। मी अतिशय चाणाक्षपणे ते कार्यकर्त्याची निवड करू शकतो याचा मला अनुभव आहे। मी निवडलेले कार्यकर्ते ज्यांना अनेकांचा विरोध असायचा तरीसुद्धा धाडसानं त्यांना संधी दिली, ती पुढे जाऊन आमदार झालं। राजू नवघरे हे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे। एवढंच काय मोहोळचे यशवंत माने हे सुद्धा माझ्याच कार्यकारिणीमध्ये त्यावेळेला मीच त्यांना उपाध्यक्ष केलेलं होतं। सुनील भुसारा पालघरचे आमदार तिकडचे झाले, विक्रमगडचे, ते माझ्या कार्यकारिणीमध्ये ठाण्याचे जिल्हाध्यक्ष होते। धैर्यशील माने जे आता खासदार आहेत दुसऱ्यांदा, ते माझ्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष होते। संजयजी बनसोडे मंत्री झाले, प्राजक्त तनपुरे मंत्री झाले, अतुल बेनके हे सुद्धा त्या ठिकाणी आमदार झाले।
काही जण नावं माझ्या आता लक्षात नाहीत सगळी, परंतु अशा पद्धतीनं माझ्या कार्यकारिणीत काम करणारे कार्यकर्त्यांना आमदार पदाची संधी मिळाली.